नमस्कार. मी लक्ष्मण लिंगराम नागरवाड आदिवासी कोळी जमात बांधवांना एक सूचना करी इच्छितो की आता 2026 जातनिहाय जनगणना होणार आहे. त्या जनगणनेमध्ये आपल्याला माहिती नसल्यामुळं आपण कोळी ही नोंद करीत असतो. म्हणून आपला ते SBC आहे म्हणून ह्या महाराष्ट्र शासनाने लबाडी करून आपल्याला वंचित ठेवला जातो. वंचित ठेवण्याचे कारण म्हणजे असंच की आपल्याला जे काही स्कीमी भेटतात गाव पातळीवर, नोकरीच्या विषयी, करसीच्या विषयी, आरक्षणाच्या विषयी, जात वैधता प्रमाणपत्र भेटण्यासाठी, कास्ट भेटण्यासाठी, तर हे भरपूर आपल्याला या अडथळे निर्माण होत आहेत. म्हणून सर्व आपल्याला महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरी कोळी जमातींना महत्त्वाची सूचना करतो. हा व्हिडिओ आपण सर्व पहा. सर्व ग्रुपवर पाठवून देऊन सर्वांना गावागावापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. म्हणून बांधवांनो, ज्यावेळेस आपली जनगणना सुरू होतो त्यावेळेस आपण ज्या काही लोकाला माहीत आहे त्यांनी महादेव कोळी, मल्हार कोळी असं लिहिले जातात. पण असं आपल्या समाजामध्ये एक भावना, एक परंपरा आहे की कोणती जात म्हणलं की कोळी म्हणतात. कोळी म्हणल्यानंतर ते हे महाराष्ट्र शासन SBC OBC असं म्हणून आपल्याला नाकारला जातो. म्हणून आपण काय करायचं की आपण महादेव कोळी असाल तर महादेव कोळी लिहा, मल्हार कोळी असाल तर मल्हार कोळी लिहा, टोकरी कोळी असाल तर टोकरी कोळी लिहा. असं अचूकतेने आपली नोंद ही 2026ला ही झालीच पाहिजे. म्हणून सर्व जमात बांधवाला एक नम्र विनंती करतो की आपला जमात बांधव हे कोणीही वंचित राहणार नाही याची परिपूर्ण आपण जे काय आपल्या जमातीमध्ये जे जमात बांधव सुशिक्षित आहेत, ज्यांना काही माहीत आहे, त्यांनी आपल्या ज्या गावामध्ये आपल्या जे महादेव कोळी, मल्हार कोळीचं वास्तव्य आहे, एकही घर रिकामे जाऊ नये अशा पद्धतीनं आपण नोंद करून घेतली पाहिजे. मी एक माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागली असता बऱ्याचशा गावामध्ये कोळी नोंद केल्यामुळं ते SBCमधून टाकल्या जातात. म्हणून तिथली लोकसंख्या कमी होते. लोकसंख्या कमी झाल्यामुळं तिथली आपले सरपंचाची पद, नेंबरकीचे पद, पोलीस पाटलिकीचे पद, घरकुलची योजना, इतर कुठलेही आदिवासीची जे योजना आहे त्याच्यापासून आपण आदिवासी असूनसुद्धा वंचित ठेवला जातो या शासनाने. म्हणून आपण कंपल्सरी ज्यावेळेस आपल्या घराला परगणक येतात त्यावेळेस आपण अचूक नोंद करून घेऊन आपण जे जमातीत आहोत ते सांगून घेऊन आपण सर्व हे फायदा घेण्यासाठी आपण पात्र होऊया. म्हणून मी परत तुम्हाला विनंती करतो आहे, आपण जे काय महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरी कोळी आहात त्याचीच नोंद करून घ्या. आपल्याला जे प्रकरण येतात, आपण जे जात सांगलं त्यांना ते लिहावंच लागते. म्हणून आपण जे जात सांगलं त्यांनी लिहतातच. म्हणून आपण ते महादेव कोळी आहात, मल्हार कोळी आहात, टोकरी कोळी आहात ते सांगलंच पाहिजे. म्हणून तुम्हाला सूचना करतो. इथंच हा व्हिडिओ थांबतो. जय आदिवासी, जय भीम.